ओम गंगणपतये नमः. येणाऱ्या महिन्यामध्ये चतुर्थात होणारे योग, चतुर्थात होणारं संक्रमण हे वृश्चिक राशीसाठी कसं असेल, यांच्या राशीमध्ये होणाऱ्या 5 ग्रहांच्या युत्या, ते पण चतुर्थ भावामध्ये, आणि त्यांच्यावर चालू असलेल्या सध्या अष्टमातल्या गुरुचं भ्रमण, त्याच्यातून सप्तमातून दृष्टी पाहत असलेला हर्षल, की एकंदर सर्व ग्रहमान कशा पद्धतीनं वृश्चिक राशीला देतील, मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मंडळी नमस्कार. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी राहुल कुलकर्णी. मी तुम्हाला वृश्चिक या राशीचे भविष्य फेब्रुवारी 2026 वृश्चिक राशीचे भविष्य मी तुम्हाला सांगत आहे. मित्रहो, वृश्चिक या राशीमध्ये सांगितल्याप्रमाणे तृतीय स्थानात 4 ग्रहांचा वास आहे आणि या 4 ग्रहांमध्ये मंगळ असणारा, पराक्रमाचा कारक मंगळ, आत्म्याचा कारक सूर्य, ऐश्वर्याचा कारक शुक्र आणि बुद्धीचा कारक बुध, असे 4ही ग्रह एकाच ठिकाणी आहेत मित्र. पण राजाच जर त्या ठिकाणी असेल तर बरेच वेळेला असं होतं की अस्तंगत योग याला म्हणतात, की बरेच वेळेला सूर्यग्रहाच्या जवळ जर 4 ग्रह दुसरे ग्रह गेले तर ते सूर्याच्या प्रकाशामध्ये अस्तंगत होऊन जातात. म्हणून त्यांना वेगवेगळं कारकत्व दाखवायला अवघड होतं. पण हे ग्रह अस्तंगत नसून उजळून जातात. मंगळ त्याच्या पराक्रमानं, बुध त्याच्या बुद्धीनं आणि शुक्र ऐश्वर्यानं उजळून जातात. हा अनुभव तुम्हाला सध्या येत आहे मित्र. वृश्चिक राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये भाग्यस्थानातल्या भाग्यकारक घटना घडल्या. त्यांनी या 15 तारखेपासून नवीन कार्याला सुरुवात केली असेल. त्यांच्या लोकांमध्ये, त्यांच्या समाजामध्ये अनेक प्रकारे मानसन्मानही झाला असेल. जे प्रतिकूल परिस्थिती त्यांना डिसेंबरमध्ये अनुभवाला येत होती, ती या 14 जानेवारी नंतर त्यांना ती परिस्थिती नाही. त्यांची कामा ठिकाणी स्थैर्य आहे, त्यांची व्यवसायाच्या ठिकाणी स्थैर्य सध्या चालू आहे. वृश्चिक रास म्हणजे मंगळाचे आधिपत्य असणारी रास, आणि तो मंगळ त्यांच्या पत्रिकेमध्ये सध्या गोचरीप्रमाणे तृतीय स्थानात आहे. तर या तृतीय स्थानातील मंगळामुळे त्यांना एक प्रकारे पराक्रम, ज्या लोकांना खेळाची, ज्या लोकांना स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीची आवड आहे, त्या लोकांना सध्या अतिशय उन्नतीचा काळ त्यांना सध्या चालू आहे. जे लोक आरोग्यासाठी खूप दक्ष घेतात, आरोग्याची खूप काळजी घेतात, त्या लोकांना सुद्धा हा काळ उत्तम असणार आहे मित्र. पण 5 तारखेच्या नंतर जी संक्रमण शुक्राचं होईल, शुक्र आणि बुध हे दोघं चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये त्यांच्या येणार आहेत. आणि अगोदरच कुंभ राशीमध्ये राहू हा ग्रह विराजमान असल्यामुळं, राहू सोबत शुक्र आणि बुधाची युती आणि काही काळानंतर सूर्याची युती होत असल्यामुळं त्यांना परत आत्मविश्वास उत्पन्न करून आत्मविश्वास गेलेल्याचा अनुभव त्यांना येईल. वृश्चिक राशीला आहे की वृश्चिक रास डंक धरणारी असते, सूड घेणारी असते, क्रूर असते, असं नाही मित्रांनो. कुठलीही रास, कुठलाही ग्रह हा सूड घेण्यासाठी किंवा अनेक प्रकारे अनेक नकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आलेला नसून त्या ग्रहाचं, त्या राशीचं ते वैशिष्ट्य आहे. ते कुठं पडेल, ते जन्मकाळी तुमच्या कुठल्या ग्रहासोबत ते राशी असेल आणि त्यानंतर त्या ग्रहावर होणारे, त्या राशीवर होणारे योग तुम्हाला ते फलित करून जातील. हे त्याचं एकमेव आहे. तसं वृश्चिक राशीला बदनाम करण्याचं काम म्हणेल मी थोडक्यासाठी, तर तसं बरेच जणांनी केलेलं आहे. तसं काही नाही. येणारा महिना घरामध्ये धार्मिक कार्याचा, आनंदाचा, उत्सवाचा असेल. पण तसेच जर वृश्चिक राशी जे व्यावसायिक लोक आहेत, त्या व्यावसायिक लोकांना मात्र हा महिना मात्र फार खर्च करवणारा असेल. कारण अगोदरच असलेल्या अष्टमातील गुरुच्या द्वितीय भावावरल्या दृष्टीमुळं आणि लग्न हर्षलातल्या प्रथम भावावर दृष्टी असल्यामुळं या दोघांचा एक प्रकारचा संयोग म्हणजे तो खर्च करायला लावणार आणि हा निर्णय घ्यायला लावणार, आणि तोही निर्णय खर्च करण्याचा, या गोष्टीमुळे तुम्हाला थोडा धनखर्च या महिन्यामध्ये होईल मित्र. नंतर तुम्हाला जर 22 तारखेच्या नंतर, 22 फेब्रुवारीच्या नंतर मंगळ हा ग्रह परत तोही कुंभ राशीमध्ये येईल आणि त्या 5 ग्रहांची युती कुंभ राशीमध्ये होईल. तर हा योग तुमच्यासाठी थोडा तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काळ असणार आहे. तर महिन्याच्या शेवटी मातेच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, आणि विशेष करून नववास्तू किंवा नवग्रह निर्माण करायचा असेल ते 14 तारखेच्या पूर्वी जर केलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात जे लोक असतील त्यांना खरा चिकित्सेचा काळ असेल. उत्तम त्यांना या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरी धंद्यात जे लोक असतील त्यांची प्रगती या महिन्यामध्ये होईल आणि या महिन्यामध्ये त्यांना अनेक प्रकारचे मानसन्मान त्यांच्या कामाच्या ठिकाणी मिळतील. जे वृश्चिक राशीचे लोक विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना या काळामध्ये थोडंसं भरकटल्यासारखं होईल. यासाठी मी तुम्हाला गणेशाची उपासना करा असे सांगेन. या महिन्यामध्ये गुरुवारी गणेश चतुर्थी येत आहे, म्हणून गुरु आणि गणेश या दोघांची कृपा साधून घेण्याचा तो दिवस आहे. तर तुम्ही त्या दिवशी गणेशाची उपासना करा, गणेश मंदिरात जा, गणेशाला दुर्वा, लाल फुल वाहा, गणेशाला अनेक प्रकारचे भोग तुम्ही द्या, आणि भोग म्हणजे प्रसाद हे तुम्ही त्यांना चढवा आणि गणेशाची कृपा तुम्ही साध्य करून घ्या. मित्र, नक्षत्र हे बुध ग्रहाचे नक्षत्र आणि अनुराधा शनी महाराजाचे आणि विशाखा हे गुरुचे, या तीनही मोठे कारकत्व असणाऱ्या ग्रहांच्या नक्षत्राची रास आहे. या राशीमध्ये लोकांची एक प्रकारची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते.
या राशीतल्या लोकांना एक प्रकारे साध्य करून घेण्यासाठी, कार्य हातातलं पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणारे लोक असतात. अनेक प्रकारचे कार्याचे नियोजन करतात. कार्य होईपर्यंत प्रत्येक जणाला ते शेअर करत नाहीत. कार्य झाल्यानंतर त्यांच्या कार्याची कर्तृत्व सांगतं की हे कशा पद्धतीने कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. अशा पद्धतीचं राहणीमान एकंदर वृश्चिक राशीच्या लोकांचं असतं. या वृश्चिक राशीच्या लोकांचं एक प्रकारचं व्यक्तिमत्व, लवकर जर कोणी तोंडावर बोलेल तर त्यांना ते उत्तर न देता कार्यातून उत्तर देण्याची त्यांची इच्छा असते आणि ते बरेच दिवस कर्तृत्वात आपलं गाजवण्यासाठी कार्य करून त्या लोकांचे प्रश्नाचे उत्तर ते त्यांच्या कार्याच्या रूपाने देतात. मित्र, अशी तुमचे सर्वांचे आरोग्य उत्तम राहो अशी मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला